भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेली आणि भरपूर भाज्यांची थालीपीठची ही युनिक रेसिपी खूप पौष्टिक होते आणि तितकीच चविष्टही होते। नमस्कार, मी विजयाज वेगन रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवर येईल। तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी सुरुवातीला गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली। आता त्यामध्ये मी 1 कप सोया चंक्स टाकून घेते। आता मी इथे गॅस ऑफ केलेला आहे। चमच्याने हलवून हे सोया चंक्स पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट भिजत ठेवणार आहे। आता इथे हे सोयाबीन छान भिजलेले आहे। 15 मिनिट हे मी पाण्यात ठेवलेलं होतं। आता मी हे पाण्यातून काढून घेते आणि जे सोयाबीन मध्ये पाणी असतं ते मी सोयाबीनला असं दाबून प्रेस करून त्यातलं पण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन टाकलेत, त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 2 हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि यामध्ये अर्धा कप दही टाकते आणि हे आता मी मिक्सरमध्ये काढून घेते। बघू शकता तुम्ही मिक्सरमधून काढलेली पेस्ट। आता इथे मी बाउलमध्ये काही भाज्या टाकणार आहे। त्यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा, पाव कप किसलेलं गाजर आणि एकदम बारीक चिरलेली पत्ता गोबी आणि शिमला मिर्च। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या अजून टाकू शकता। आता यात मी मिक्सरमधून काढलेलं बॅटर टाकून घेते। यामध्ये मी 1 कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ टाकून घेते आणि आपल्याला यात मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकते, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। हे मी आधी कोरडं मिक्स केले। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। ज्या कपाने दही घेतले होते त्याच कपाने मी इथे पाणी टाकते, त्यामुळे हे पाणी पांढरे दिसते। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। इथे मी सगळं मिक्स करून घेतले, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। बॅटर जर जास्त पातळ झालं असेल तर त्यात तुम्ही अजून बेसन पीठ टाकून घेऊ शकता। आता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। तेल थोडंसं पसरवून घेते। आता आपण जे बॅटर तयार केलं होतं ते बॅटर मी इथे टाकून घेते आणि झाकण लावून हे छान वाफवून घेत आहे। एकदम कमी गॅसवर मी हे शिजवून घेणार आहे, त्यामुळे इथे 2 ते 3 मिनिट लागतात शिजायला। इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू किती छान मस्त ब्राऊन कलरची भाजल्या गेलेली आहे। आता आपण ही दुसरी बाजू पण भाजून घेऊया। ही पण बाजू भाजून झाली की मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते आणि आपली इथे सोया चंक्सची ही युनिक रेसिपी तयार आहे। खायला खूप जबरदस्त लागते आणि भरपूर प्रोटीन असलेली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त खा, मस्त रहा।